नमस्कार शेतकरी बांधवांनो, या 22 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची नुकसान भरपाई आली आहे। 2,920 कोटी 57,50,000 रुपये एवढे पैसे मंजूर करण्यात आलेले आहेत। प्रत्येक जिल्ह्यानुसार किती पैसे मंजूर करण्यात आलेले आहे याचा आढावा सुद्धा या शासन निर्णयामध्ये देण्यात आलेला आहे। तुमचा जिल्हा यामध्ये समाविष्ट आहे का हे पाहून घेणं फार गरजेचं आहे। जून ते ऑक्टोबर 2024 माहे ऑगस्ट व सप्टेंबर या कालावधीत अतिवृष्टी पूर यामुळे ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे अशा शेतकऱ्यांना मदतीसाठी 2,920 कोटी 57,50,000 रुपये एवढी निधी मंजूर करण्यात आली आहे। आता आपण यामध्ये कोणकोणते जिल्हे पात्र ठरवण्यात आलेले आहेत या जिल्ह्याबद्दलची माहिती समजून घेऊया। कोणत्या जिल्ह्यासाठी किती निधी आहे, किती बाधित क्षेत्र आहे, बाधित शेतकरी संख्या किती आहे, प्रस्ताव दिनांक काय आहे याबद्दलची माहिती समजून घ्या। जालना, हिंगोली, नांदेड, बीड, धाराशिव। आता जालनासाठी, बीडसाठी, हिंगोली आणि नांदेडसाठी प्रस्ताव दिनांक आहे 7/10/2024। प्रस्ताव दिनांक ध्यानात ठेवा। त्यानंतर कालावधी आहे, त्यानंतर बाधित क्षेत्र हेक्टर आहे, त्यानंतर बाधित शेतकरी संख्या आहे, त्यानंतर एकूण निधी बाधित शेतकऱ्यांनुसार या ठिकाणी देण्यात आली आहे। त्यानंतर धाराशिव जिल्ह्यासाठी जो सुद्धा बघा 8/10/2024 प्रस्ताव दिनांक आहे। छत्रपती संभाजीनगरसाठी 14/10/2024 आहे आणि कालावधी जी आहे सप्टेंबर 2024 साठी देण्यात आलेली आहे। आता त्यानंतर बघा परभणी जिल्ह्यासाठी 14/10/2024 प्रस्ताव दिनांक आहे, कालावधी आहे जून 2024। बाधित हेक्टर जो आहे 3 आहे, बाधित शेतकरी संख्या 10 अशा पद्धतीने देण्यात आली आहे। बीडसाठी बघा 17/10/2024 प्रस्ताव दिनांक, जुलै ऑगस्ट 2024। त्यानंतर लातूरसाठी आहे प्रस्ताव दिनांक 14/10/2024। त्यानंतर परत या ठिकाणी लातूर जिल्ह्यासाठी सुद्धा इथे निधी मंजूर करण्यात आली आहे, ती म्हणजे जून 2024 साठी। सर्वप्रथम ऑक्टोबर 2024 साठी आहे, त्यानंतर जून 2024 साठी आहे। आता त्यानंतर बघा परभणी, हिंगोली, नांदेड, बीड 23/9/2024 आहे प्रस्ताव दिनांक। वर्धा, नागपूर, गोंदिया यासाठी बघा वर्धासाठी 4/10/2024, नागपूरसाठी 10/10/2024, गोंदियासाठी 15/10/2024 प्रस्ताव दिनांक आहे ते। भंडारासाठी आहे 15/10/2024 प्रस्ताव दिनांक। त्यानंतर वर्ध्यासाठी आहे 4/10/2024 प्रस्ताव दिनांक। त्यानंतर बघा गडचिरोलीसाठी आहे 31/10/2024, नागपूरसाठी 15/10/2024, चंद्रपूरसाठी 31/10/2024, वर्धासाठी आहे 27/10/2024 असे एकूण हे नागपूर विभागातील हे जिल्हे आहेत। त्यानंतर आता नाशिक विभागातील जिल्हे समजून घ्या। नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर प्रस्ताव दिनांक आहे 8/10/2024, ऑगस्ट 2024 ही निधी मंजूर करण्यात आली आहे। आता त्यानंतर बघा हे एकूण नाशिक विभागातले जिल्हे होते। आता पुणे विभागातील जिल्हे सातारा 15/10/2024 प्रस्ताव दिनांक, सोलापूर 17/10/2024, सांगलीसाठी 7/11/2024, सप्टेंबर 2024 साठी ही निधी मंजूर करण्यात आलेली आहे। एकूण 22 जिल्हे यामध्ये पात्र ठरवण्यात आलेले आहेत। या 22 जिल्ह्यासाठी 2,920 कोटी 57,50,000 रुपये एवढी निधी मंजूर करण्यात आली आहे। ही जी निधी आहे जून व ऑक्टोबर 2024 या कालावधीमध्ये अतिवृष्टी पूर यामुळे शेती पिकांच्या नुकसानीकरिता वितरित करायच्या निधीचा हा तपशील आहे। मित्रांनो, आता यामध्ये जे लाभार्थी पात्र होतील अशा सर्व लाभार्थ्यांना या ठिकाणी ई-KYC साठी एक यादी येईल। ई-KYC केल्यानंतर DBT अंतर्गत तुमच्या खात्यावरती हे पैसे येणार आहेत। धन्यवाद, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।